जो लिखा है मुकद्दर में, अगर वही होना है तो फिर रोना कैसा, और जो था ही नहीं अपना उसे लेके खोना कैसा, असं म्हणत आरसीबीनं IPLची ट्रॉफी, WPLची ट्रॉफी उचलली आणि दिल्ली कॅपिटलच्या पदरात एकदा हार पडली आणि त्यांना वापस जावं लागलं. बट इथपर्यंतचा दोन्ही टीमांचा जो प्रवास होता तो एकदम रोमांचक राहिला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आरसीबीची जी ऑलराऊंडर आहे आणि अनेक चाहत्यांच्या काळजावर जिनं कब्जा केलाय ती म्हणजे एलेक्स पेरी. तिनं सेमीफायनलमध्येही 66 रन 1 विकेट घेत आपला ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिलेला आणि आजही ती शेवटपर्यंत टिकून खेळली. 34 रनांची तिनं रिचा घोष सोबत आणि त्याआधी स्मृती मंदानाबरोबर तिनं साझेदारी केली. आणि स्मृती मंदाना नाही, फायनलचं औचित्य समजून घेत तिनं 31 रन केलेत. एस डिवाईननी पण रन केलेत. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आरसीबीची सगळ्यात तरुण असलेली 21 वर्षाची श्रेयांका पाटील, तिने 4 विकेटी घेतला आणि त्याही महत्त्वाच्या. दिल्ली कॅपिटलनं आरसीबीला 113 रनांचं टार्गेट दिलेलं आणि ते टार्गेट चेज करत असताना स्टार्टिंगला स्मृती मंदाना, एस डिवाईन या दोन्ही टिकून खेळले. त्यानंतर एलेक्स पेरी आणि रिचा घोष यांनी टीमला आपल्या विजयापर्यंत नेलं. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कित्येक लाखो करोडो चाहत्यांचं जे घर आहे आरसीबी, आणि ज्या लाखो करोडो चाहत्यांची जी आतापर्यंतची इच्छा IPL ट्रॉफी आरसीबीनं उचलावी, ती मेन्स टीमही येणाऱ्या IPL मध्ये उचलू शकते, सांगता येत नाही. बट आत्ता तरी WPL मध्ये, वुमन्स प्रीमियर लीगमध्ये आरसीबीनं ती ट्रॉफी उचलली आहे. आणि सगळ्यांच्याच म्हणजे आनंदाचा आपण म्हणतो ना, तसं ताप आल्यावर पारा चढतो, बट आनंदाचा पारा चढला आरसीबी टीमसाठी. धन्यवाद.